नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या सगळ्या कलाकारांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सतीश सर, तुमचं पुन्हा पुन्हा स्वागत. तुझंही पुन्हा पुन्हा स्वागत. सर, आपण पहिल्यांदाच भेटतोय, बोलतोय. द्विधा हा आगामी सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे 4 सप्टेंबरपासून आणि त्यानिमित्ताने आम्ही गप्पा मारतोय. मला सुरुवातच अशी करायची आहे, सिनेमानी तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलेत? आमची निवड ह्याने केली आणि म्हणजे आम्ही सिनेमाची निवड नक्कीच करणार, कारण अप्रतिम सिनेमा आहे. फार गौड डिरेक्ट केलेला आहे आणि फार ग्रेट डिरेक्ट केलेला आहे. आणि हे आहे की मी आपला नॉनस्टॉकर एंडला उभा आहे. तर मला असं वाटतं की यांनी आमची निवड केलेली आहे. पण तू म्हणालास तसं ऍक्च्युली आम्ही ऍक्ट्रेस सुद्धा निवड करतो कामाची घेताना, पण द्विधा ही फिल्मच अशी आहे की त्याच्या बाबतीत निवड करण्याच्या काही गोष्टी अशा असतात ना की त्याला आपण बाय डिफॉल्ट होच म्हणू, त्याला न म्हणण्याचं काही कारणच नसतं नाही म्हणण्याचं. सो हे प्रोजेक्ट तसंच होतं की मला अदरवाईजही कधी, म्हणजे आता आम्ही आधीच एकमेकांना ओळखत होतो म्हणून गोष्ट वेगळी, पण मला हे अदरवाईज पण कोणी अप्रोच झालं असतं या प्रोजेक्टसाठी तर मी होच म्हटलं असतं. इतकं सुंदर सिनेमा आणि इतकी सुंदर त्याची कथा आहे. पण ह्या बाबतीत तू म्हणालास तर खरोखर निवड त्यांनी आमची केली आहे. निश्चितच. दिग्दर्शकाकडे मला यायचं आहे प्लीज. एकतर पहिलं यश तुम्ही हेच जिंकलेलं आहे की सतीश पुळेकर सरांसारख्यांनी ही स्क्रिप्ट ॲक्सेप्ट केलेली आणि त्यांनी काम करण्याचं ठरवलेलं आहे. इथे ते पहिलं यश आहे. दुसरं यश आता आपण पाहू 4 सप्टेंबरपासून. मला वाटतं त्यासाठी शुभेच्छाच आहेत तुम्हाला. परंतु एखाद्या सिनेमाचं कास्ट जेव्हा आपण विचार करत असतो, डोक्यामध्ये आपल्या काही कलाकार येत असतात, आपण निवड त्यांची सतत सुरू असते, शोध सुरू असतो. हा शोध कसा होता आणि किती कष्ट घ्यावे लागले त्यासाठी? नाही, कास्टिंगसाठी जास्त कष्ट नाही घ्यावे लागले. मानसीला मी आधीपासूनच ओळखत होतो, तर मला माहिती होतं की मी हा सिनेमा बनवेन तेव्हा तिला घेऊन काम करेन. पुळेकरांच्या रोलसाठी थोडीशी मेहनत करायला लागली. कारण त्या रोलसाठी मी बरेच ठिकाणी बरेच ऑप्शन्स आम्ही बघितले. पण योगायोगाने असं काही घडलं की मला यांचे फोटोज मला बघायला मिळाले. आणि कारण पुळेकर सरांचं मी सांगतो की मी यांना लहानपणी बघायचो, पण आता मध्ये सर तुम्हाला मी इतकं नाही बघितलं, त्यामुळे मला पुळेकर सर ॲज अ ऑप्शन मला माहितीच नव्हतं, म्हणजे मी माझ्या विचारात पण नव्हते. पण जेव्हा त्यांचे फोटो बघितले मी बोललो येस हेच आहेत, दिस इज माय कॅरेक्टर. आणि त्यांना भेटलो. त्यांना माझं पण नशीब आहे की त्यांना ती कथा आवडली आणि त्यांनी हो म्हटलं आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आय थिंक वी आर हिअर. काय कथेचं बीज, काय साधारण कथानक? नाही, बाप आणि लेकीची कथा आहे ही आणि त्यांच्यामधलं जे नातं आहे त्या नात्यावरती आधारित आहे. दोघं एकमेकांवरती प्रचंड प्रेम करतात, पण त्यांच्या आयुष्यात एक अशी सिच्युएशन येते जी सिच्युएशन त्यांना म्हणजे तीच खरी द्विधा आहे की काय करावं. जेव्हा 2 गोष्टी आपल्याला आवडतात, खूप आवडतात, त्यातली फक्त एक निवड करणं हे सगळ्यात जास्त कठीण असतं. कारण एक जरी आपण केलं तर दुसरी पण आपल्याला आवडतीच आहे आणि तीच स्टोरी आमच्या फिल्मची, तीच कथा आहे आमची. अपवाद तुम्ही आहात कदाचित, कारण 4 गोष्टी तुम्ही स्वतः करताय. नाही, त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट पण एक गोष्ट असते. त्यामुळे जितकं आपण स्वतः करू शकतो तितकं मी केलं. किती चांगलं झालंय मला माहिती नाही, पण हो म्हणजे केलंय, प्रयत्न आम्ही केलंय. चांगलंच झालेलं आहे. वा वा. मला आवर्जून एक प्रश्न निश्चित विचारायचा आहे. अनेक दिग्दर्शकांना हा प्रश्न मी विचारलेला आहे, तुम्हालाही विचारतो. पहिलाच सिनेमा म्हणून साधारण होतं असं की प्रत्येक दिग्दर्शकाचं एक विजन असतं आणि त्याची एक प्रोसेस असते, पेपर टू स्क्रीन अशी, आणि प्रत्येकाची एक प्रोसेस आपापली अशी राहिलेली आहे. तो त्याच्या कल्पकतेने तो विचार करत असतो आणि ते विजन मांडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तुमची मग प्रोसेस काय आहे? सिनेमा पाहायला आता दिसतो, बोलतो, ऐकू येतो, काय तुमची प्रोसेस? नाही, कथा तर डोक्यात असतेच की काय करायचं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी स्वतः एडिटर असल्यामुळे मला आता जसं हिला पण मी मानसीला पण सांगितलेलं की मानसी, मी सीन लिहिले आहेत, ओके, मला तू काय कर की तू ते डायलॉग्स बोल, रेकॉर्ड कर आणि मला पाठव. मग ती तसं करायची. ती ते डायलॉग्सची रेकॉर्ड करून मला पाठवायची. मग मी ते बिकॉज आय एम एन एडिटर, मला फ्रेम्स माहिती आहे. हां, मग मी ते एडिट करून बघायचो, त्याला म्युझिक लावून बघायचो. तर त्याने हो आम्ही तसंच केलेलं आहे. सिनेमा बनवू शकतो मग.
आम्ही तसंच केलं. तर ते एक त्याने म्हणजे आता मी करू शकतो म्हणून की त्याने एक जजमेंट येते की एक सीन आपला किती लांब जाऊ शकतो, कितपत हा 2 मिनिटात होऊ शकतो, 3 मिनिटात होऊ शकतो. बेसिकली फिल्म सेटवर किंवा मालिकाच्या सेटवर ऑनलाईन एडिटर असतो. सो हे तुमचं त्याच्या आधीची प्रोसेस ही अशी सुरू होते. हो 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 हो. क्या बात आहे. आणि मला ना ह्या बाबतीत सांगा, मी पण ह्या विषयाकडे येणारच होते, कारण माझ्यासाठी पण ही प्रोसेस नवीनच होती. युजली काय होतं की बाबा एक ऑडिशन देऊया आणि त्याच्यातनं बघूया की तुला चेहऱ्यावर किंवा तुला तेवढं इमोट करता येतंय का, एक्सप्रेस होता येतंय का. ह्याने मला सांगितलं तू व्हॉइसवर म्हणजे रेकॉर्ड फक्त डायलॉग करून पाठव, तर ते दॅट वॉज समथिंग न्यू फॉर मी. मला असं वाटलं की नुसत्या माझ्या बोलण्यातनं तुला कसं हाऊ विल यू जज की मला ते जमणार आहे की नाही एक्सप्रेस करायला. पण आणि त्याच्यात पण असं झालं की पहिल्यांदा त्याला असं वाटलं की मी जे रेकॉर्ड केलं ते खूप लाऊड होतंय, तर त्याने मला सांगितलं की असं नको आहे आपल्याला. म्हणजे त्याच्या डोक्यात जे श्रावणी, जसं तो म्हणाला ना, ही वॉज व्हेरी क्लिअर त्याच्या थॉटवर, त्याच्या कॅरेक्टर्सवर, सगळ्यांवर त्याला काय हवंय, कसं हवंय, कितपत हवंय. प्रिसाईज हा जो शब्द आहे, एक्झॅक्टली मला तसंच आणि तेच हवंय, त्याच्यासारखं वगैरे नको आहे. सो त्यामुळे आणि ते जे व्हॉइस रेकॉर्ड करून मी पाठवलं ना, तर मला असं वाटलं की म्हणजे हे काय ह्याचा पुढे जाऊन उपयोग होणार आहे मला माहिती नाही. पण ते त्यांनी जेव्हा तो म्हणाला तसं म्युझिक लावून आणि प्रॉपर त्याचं एक ऑडिओ क्लिप मला पाठवली आणि मला ऐकल्यावर ॲक्च्युली ते डोळे बंद करून ऐकताना असं व्हिज्युअलाइज व्हायला लागलं की ओके, असा ह्या नोटने असा सीन जाईल असं. सो नंतर मला फक्त त्याने सांगितलं की आता तुझ्यासाठी हे इझियर होईल की आता तुला फक्त हे मॅच करायचं. एकदा तो सूर आपल्या डोक्यात बसला की हळूहळू आपल्याला ती व्यक्तिरेखा पण उलगडत जाते ना, कॅरेक्टर सापडतं म्हणतो आपण, तसा तो सूर एकदा डोक्यात बसला की मग त्याने मला ना ॲक्च्युली सेटवर पण काम करायला खूप हेल्प झाली. पण ही फार युनिक प्रोसेस आहे याची. वेगळ्या पद्धतीची कार्यशाळाच होते असं म्हणायला लागेल. हो हो हो, अगदीच अगदीच. तुमचं काय मत आहे सर याच्यावर? मला आवर्जून विचारायला आवडेल, तुमचा काय साधारण अनुभव आहे या बाबतीत? नाही, हे चांगलंच आहे ना, हे चांगलंच आहे. अशा पद्धतीने जर आपण काय करणार आहोत हे जर आधी कळलं तर ते छानच आहे. आणि त्या बाबतीत हा माणूस ग्रेट आहे. आणि ही पद्धत माहीत नव्हती. आणि ते ऐकल्यानंतर खूप छान वाटतं की अरे नाही, बरोबर आहे, हे करेक्ट आहे. कारण त्यांच्या डोक्यात जे आहे पक्कं की मला हेच करून घ्यायचं आहे, तेच त्यांनी करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तो सिनेमा अप्रतिम झालेला आहे. वा, क्या बात आहे. आवर्जून एक प्रमोशन आणि हा सगळा आत्ता जे आहे फार बदललेला आहे काळ. स्थित्यंतर खूप मोठं आलेलं आहे प्रमोशन्समध्ये. सोशल मीडिया आहे काय किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आज प्रमोशन्स करतो आहे. विशेषतः अशा जेव्हा फिल्म्स असतात ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याची फार आवश्यकता असते. कलाकार त्यासाठी मेहनत घेत असतात. म्हणजे आता असंही झालेलं आहे की फिल्मसाठी 15 दिवस शूट करतो, मात्र महिनाभर आपण प्रमोशनसाठी फिरतो. आणि मराठीतले कलाकार आवर्जून त्यासाठी सुद्धा फिरत असतात, कसलीही चिंता न करता. काय साधारण प्रमोशनसाठीच्या ह्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि कसं आव्हान असणार आहे प्रेक्षकांना या फिल्मसाठी? प्रमोशन स्ट्रॅटेजीज म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. तर सोशल मीडियाकडे आम्ही जास्त फोकस करतो आहे. आणि एक गोष्ट आम्ही डिस्कस पण केली आहे, ती किती आम्ही ते करू शकतो मला माहिती नाही. पण आम्हाला असं होतं की प्रेक्षकांना जाऊन भेटायचं, घरी जाऊन भेटायचं आणि त्यांच्या एरियामध्ये जाऊन भेटायचं, त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन भेटायचं, ग्राउंड प्रमोशन. पण ग्राउंड प्रमोशन असं क्रू सकट वगैरे असं नाही, ओके, की वन ऑन वन असं जितकं होऊ शकेल तितकं केलं तर ते एक प्रेक्षकांना पण आपलेपणा वाटतो की अरे नाही, हे इथपर्यंत आल्यात म्हणजे यांना आता आम्हाला माहिती नाही आम्ही कितपत ते करू शकू, पण तो करायचा पण आमचा प्रयत्न असणार आहे. आणि बाकी हे सोशल मीडिया आमचं सगळ्यात जास्त सोशल मीडियावर भर असणार आहे. आणि त्यासाठी तुमची गरज आम्हाला लागणार आहे. डेफिनेटली आम्ही त्यासाठीच आलेलो आहोत. मला ह्याविषयी एवढंच सांगायचं आहे की जसं तू म्हणालास की खरोखर सोशल मीडियानी बऱ्यापैकी आपल्याला रीच होता येतं ऑडियन्सपर्यंत. पण अजूनही आपल्याकडे अजून बऱ्या प्रमाणात असा एक वर्ग आहे जो सोशल मीडियावर एवढा ॲक्टिव्ह नाही आहे. आणि मला वाटतं सिनेमागृहात फारशी गर्दी न होण्याचं तेही एक मोठं कारण आहे, कारण अशा ऑडियन्सपर्यंत पोचायला काही मार्ग नाही आहे दुसरा. ज्यांच्याकडे खूप बजेट असतं ते लोक आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करतात, टेलिव्हिजनवर ॲड्स येतात, हे येतात. पण अदरवाईज जो टी व्ही पाहणारा किंवा खूप मोठा असा एक वर्ग आहे जो सोशल मीडियावर नाही ॲक्टिव्ह आहे, त्यांच्याकडे पोचण्यात आपण कसं पोचू ह्याच्यावर जेव्हा आमचं ब्रेनस्टॉर्मिंग चालेल तेव्हा त्याच्या डोक्यातनं ही आयडिया आलेली की असं जर आपण पर्सनली कुठे रँडम कुठेही जाऊन लोकांना पर्सनली इन्व्हाइट केलं. कारण काय होतं, सिनेमे खूप येतात आणि ते खरंच खूप चांगले पण असतात, पण ते लोकांना
म्हणजे येतोय एखादा सिनेमा रिलीज होतोय आणि तो आपण थिएटरमध्ये जाऊन बघूया, ह्याच्याकरता आधी मला तो सिनेमा येतोय हे तर माहिती असायला हवं. आपण प्रत्येकाला असं ब्लेम नाही करू शकत की अरे लोक येत नाहीत. लोकांपर्यंत आधी सिनेमा पोहोचू दे. कसं झालंय ना, एक जसं तूच म्हणालास की हा विषय हा तसं बघायला गेलं तर गंभीर आहे थोडा. आणि हल्ली लोकांची टेस्ट ही फार लाईटर नोटची आणि एंटरटेनिंग अशा झोनमध्ये जरा लोकांचा कल आहे, चॉईस त्यांची. पण म्हणून असं आहे का की असे सिनेमे बघायला कोणाला आवडणार नाही, तर हेही आपण गृहीत नाही धरू शकत. उद्या खूप टाइमपास सिनेमा ज्यांना आवडतात त्यांना आपण हा सिनेमा दाखवला तर दाट शक्यता आहे की त्यांना सुद्धा ह्या भावना एक्सप्रेस केलेल्या आवडतील, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सो त्या दृष्टीने काही आणखीन वेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज काढता आल्या तर आम्ही बघू. सतीश सर, आज असं झालेले मी एक पोस्ट पाहिली सोशल मीडियावर. भारतामध्ये 500 कोटी कमवले स्पायडर मॅन फिल्मने. हे सेलिब्रेट होतं आहे भारतात. तुम्ही त्या काळामध्ये 5 कोटी, 10 कोटी, 25 कोटीच्याही फिल्म्स दिल्यात आणि आज आपण 100 कोटीचे टप्पे घातलेले आहेत मराठी फिल्म्सनी. आज खूप स्पर्धा आहे महाराष्ट्रात, जास्त पाहायला मिळते. चारी बाजूने महाराष्ट्रात एक आक्रमण आहे सिनेमांचं खरं तर, जे मराठीवरती झालेलं दिसतं आहे आता सध्या. थिएटर न मिळणं असेल, स्क्रीन्स न मिळणं असेल, ही जे ओरड सुरू आहे, वारंवार निर्माते बोलत आहेत किंवा बॅनर्स बोलत आहेत, कलाकार बोलतात. ओव्हरऑल तुम्ही ह्या सगळीकडे कसं बघता आणि काय मार्ग निघू शकतो? काही विचार आहे तुमच्या बाबतीत? नाही, खरं सांगायचं तर या बाबतीत मी काय फार विचार केलेला नाही, पण मला असं वाटतं की स्क्रीन मिळायला पाहिजे. एनी हो, आम्हाला म्हणजे आता काय करायचं, मारामारी करायची की संप करायचा की पोषण करायचं वगैरे, एक मला त्यातलं काही कळत नाही आहे. पण मला फक्त एवढं की ही मेहनत केलेली आहे, एका माणसाने आपले पैसे हे केलेले आहेत, सगळं आहे, सगळ्या टीमची मेहनत आहे. ते हे कुठेतरी दिसणं आणि लोकांनी ते ॲप्रिशिएट करणं खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. तर हे स्क्रीन न मिळणं हे खूप वाईट आहे आणि चुकीचं आहे. स्क्रीन मिळायलाच हवे आणि मराठीला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. हे आता ते सरकार दरबारी काय करणार आहेत मला माहिती नाही, पण मला असं स्वतःला असं वाटतं की जर आम्ही एवढं मरून मरून सगळ्या गोष्टी करतो तर ते जाऊ देत की लोकांच्या डोळ्यासमोर जाऊ देत की त्यांना कळू देत की काय केलेलं आहे ते. पण मला त्याच्यातलं राजकारण कळत नाही, पण मला एवढंच वाटतं की स्क्रीन मिळायला पाहिजे आणि आमचा मराठी सिनेमा जगला पाहिजे. नाही, पण हे तर खूप हास्यास्पद आहे खरं तर, की शासनाच्या अटीसुद्धा असे आहेत, अनुदान मिळवायचं असेल तर तुमची फिल्म आठवडाभर तरी स्क्रीनवरती राहिली पाहिजे किंवा थिएटरमध्ये राहिली पाहिजे. हो. ती राहतच नाही आहे. अनुदान तर खूप पुढची गोष्ट आहे. हो, 3 वाजता लागून 2:15ला पडते ती. एक्झॅक्टली. असं होतं. पण काय करायचं मग, ते ज्या माणसाने एवढी मेहनत करून तो सिनेमा निर्माण केलेला आहे त्यांनी काय करायचं? हे खूप वाईट आहे आणि यातनं काहीतरी मार्ग निघणं खूप गरजेचं आहे निश्चितच. की जेणेकरून कलाकार जगतील, सगळे तंत्रज्ञ जगतील आणि म्हणजे सगळी टीम जगेल असं मला वाटतं. क्या बात. छान. शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा. मानसी, इतकं काम केल्यानंतर मागाशी तू सुद्धा रंगमंचावरती बोलताना नायिका म्हणूनची ही पहिली फिल्म आहे, फुल लेंथ फिल्म आहे, शिवाय त्याच्यामध्ये तुझी लेकसुद्धा काम करते. सो काय साधारण हा सगळा आनंद आणि म्हणजे तो दिसतो सुद्धा ज्या पद्धतीने तू एक्सप्रेस होते तुझ्या फिल्मच्या बाबतीत आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे पाहतो त्याच्यानंतर एकंदरीत काय साधारण? आनंद डेफिनेटली आहे. बघ, कुठलीही गोष्ट जेव्हा आपण खूप वर्षापासून करत असतो तेव्हा त्याचं आपल्याला असं वाटत असतं की त्याच्यातलं जे मॅक्स चांगलं आहे ते आपण कधीतरी अचीव करावं. लाईक समजा आपण लहानपणापासून क्रिकेट खेळतो तर उद्या जाऊन इंडियन टीममध्ये आपण खेळावं, हे जसं एक बेसिक एक्झाम्पल देते मी, स्वप्न असतं तसं. समजा अभिनय क्षेत्रात कोणीही सुरुवात केली काम करायला तर म्हणजे हे मी अगदी मिनिमम, बेअर मिनिमम सांगते की आपण एक उत्तम भूमिका ॲज अ लीड करावी. मग ते बॉक्स ऑफिसवर किती वर्क होईल, काय होईल, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी येतात. पण किमान माझ्यात जी क्षमता आहे ती मला कुठेतरी दाखवता यावी, ही एक बेसिक अपेक्षा असते. आणि तशा संधीची मी खरंच इतक्या वर्षांपासून वाट पाहत होते आणि निलेशमुळे ती संधी मला खरंच मिळाली. त्यामुळे आनंद तू म्हणालास तसा खरंच खूप आहे. आणि काय म्हणू आपण, त्यात द्विगुणित झालं आहे त्याच गोष्टीने की त्यात माझी लेकसुद्धा आहे जी माझ्याच लहानपणीचं काम करते. सो म्हणजे मी कधीच हे विचारही केला नव्हता, कारण मला नेहमी असं वाटायचं की तिला जे हवं ते तिने करावं. मी कधीच तिच्यावर काहीच लादायचा प्रयत्न केला नव्हता. आणि त्या
गोष्टी म्हणजे माझ्या ॲब्सोल्युटली कुठे म्हणजे डोक्यातही नव्हतं की तिने ह्याच क्षेत्रात करावं, बट इट जस्ट हॅपन. आणि माझी मुलगी आहे म्हणून कदाचित मी बायस्ड असेन, पण मला असं वाटतं नाही, तिने खरंच खूप छान काम केलं त्याच्यात. त्यामुळे येस, आय एम सुपर एक्सायटेड आणि मला असं वाटतं लोकांनाही ते पाहायला आवडेल फार. सो या नर्वसनेस, एक्साइटमेंट असं सगळं एकत्रच आहे आता त्या निमित्ताने. निश्चितच. पण मी हे आवर्जून प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो की जेव्हा रंगमंचावरती सतीश पोळेकर सर यांच्यासारखा 50 वर्षाचा अनुभव दिग्दर्शकाचं कौतुक करतो, सिनेमाच्या कथानकाचं कौतुक करतो आणि हा सिनेमा खरंच चांगला आहे असं आश्वासक बोलतात, तेव्हा खरंच हा सिनेमा चांगला आहे हे प्रेक्षकांनी समजलं पाहिजे. कारण 50 वर्ष लोकांचं करिअर तर सोडा, जगणं सुद्धा होत नाही. अगदी खरं बोललास तू. कारण काय होतंय हल्ली कमाल हा शब्द आपण इतका सर्रास वापरतो की त्याचं ऍक्च्युअल वेटेज जे आहे ते जरा हरवत चाललंय. Exactly. सो आता तू म्हणालास ते अगदी खरं आहे की जर इतका सिनियर आणि इतका अनुभवी ज्यांना आपण आम्ही इंडस्ट्रीतले लोक काय बाहेरच्या लोकांनाही माहिती असेल की ज्यांना आपण खरं तर व्यासपीठ हक्क म्हणू शकतो, असा माणूस जेव्हा तुम्हाला आव्हानात्मक शब्दात हे सांगतोय की खरंच सिनेमा सुंदर आहे, तेव्हा तो खरंच सुंदर असेल ह्याच्यावर प्लीज विश्वास ठेवा. ठेवा. जाता जाता एक कारण, जर सिनेमा का बघावा, चित्रपटगृहात जाऊन याचं एक कारण द्या आणि आपण संपू. येस. 4 सप्टेंबरला हा रिलीज होतो आहे द्विधा. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पहा. महत्त्वाचं म्हणजे ते बाप आणि मुलीचं जे रिलेशन आहे, जे नातं आहे, ते किती गोड आहे हे तुम्हाला कळेल. आणि मला असं वाटते प्रत्येक घरात बाप आणि मुलगी असतेच, तर तुम्ही त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कराल. सो तुम्ही बघा तो सिनेमा, तुम्हाला आवडेल नक्की. वा. यस. मी तशी तर खूप कारणं आहेत की का तुम्ही हा सिनेमा थिएटरला जाऊन बघावा, पण मला म्हणजे अर्थात जसं आपण मगापासून सगळे म्हणतोच आहोत की बाप आणि मुलीच्या नात्यावरची अतिशय सुंदर गोष्ट आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांच्या बाबतीत बऱ्याचदा आपलं असं होतं की मनात इमोशन्स खूप असतात, पण जसे आपण आईकडे मोकळेपणे एक्सप्रेस करतो तसे वडिलांच्या बाबतीत बऱ्याचदा आपण व्यक्त होतोच असं नाही. तर ते न बोलता सुद्धा व्यक्त होणं हे किती गरजेचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन बऱ्याचदा आयुष्यात आपल्या द्विधा मनस्थिती येते, कारण बऱ्याचदा अशा सिच्युएशन्स येतात की 2 पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला निवडावा लागतो. तर तेव्हा जी द्विधा मनस्थिती असते ती कशा पद्धतीने आपण त्याच्याबरोबर डील करू शकू हा विचार तुम्हाला नक्कीच मिळेल ह्याच्यातनं. त्यामुळे तुम्ही नक्की हा थिएटरला जाऊन बघा. यस. नाही, आम्ही एक चांगला सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही ट्रेलर बघा. ट्रेलर जर तुम्हाला आवडला तर सिनेमा नक्की आवडेल. मी एवढंच सांगू शकतो. आम्ही चांगली कलाकृती बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती थिएटरमध्ये तुम्ही बघा. क्या बात आहे. दिग्दर्शकाचा एक हात, उजवा हात हा एडिटर असतो आणि डावा हात हा सिनेमॅटोग्राफर असतो खरं तर. आणि याच्यामध्ये तुम्ही 4 भूमिका करताय. मला वाटतं की ही एक खरंच खूप ग्रेट गोष्ट आहे आणि मनापासून शुभेच्छा तुमच्या सगळ्या संपूर्ण चमूला. आणि या सिनेमाला सुद्धा 4 सप्टेंबरपासून नक्की पहा आपल्या जवळच्या सिनेमागृहात. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.